बहुजन प्रतिपालक, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, क्षत्रिय कुलवंतास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना, देशप्रेमींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राच्या पावन धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, फातिमा शेख असेल, संविधानचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांती घडवली. याच महाराष्ट्रात 8 फरवरी 2025 रोजी देशातील सर्वात मोठं अतिक्रमणचं कारवाई करणारे, ज्यांना कारवाईसाठी जे मान जातोय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी ज्या प्रकारे अमानुषपणे कमीत कमी 850 एकरावरील अतिक्रमण हटवलं, त्यापैकी 100 एकर त्यांनी आरक्षित जागा 100 एकर आरक्षित जागा आणि रोडसाठी जे जागा उपलब्ध करून द्यायची होती, असं त्यांनी अतिक्रमण मुक्त केलं. त्यांचं अभिनंदन. पण याच धर्तीवर अतिक्रमण करत असताना जेव्हा आपल्याला 100 एकरावरची जागा मुक्त करायची होती, तर 800 ते जास्त एकरवर आपण जे कारवाई केली, कुणाच्या आदेशामुळे केली हे अजून काही स्पष्ट झालेलं नाहीये. या कारवाईमुळं 580 लघु उद्योजक हे निस्तनाबूत झाले. त्यापैकी लाखो लोक बेरोजगार झाले आणि कमीत कमी 110 भूमिपुत्र यांना आर्थिक नुकसान झालंय. भोसरी क्षेत्रातील लोकप्रिय आमदार माननीय महेशजी लांडगे यांनी काल एक परिपत्रक काढलं. त्याच्यामध्ये त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचे आभार मानले आणि आभार मानत असताना त्यांनी हेही उल्लेख केलं की तिथं राहणारे भंगार व्यावसायिक, स्क्रॅपवाले, गोडाऊनवाले हे रोहिंग्या असतील, पाकिस्तानी असतील, बांगलादेशी असतील किंवा अतिरेकी असतील, ह्यांच्यावर कारवाई करा. विधानसभेत सुद्धा त्यांनी हे प्रश्न मांडलेला होता. त्यांनी प्रश्न मांडत असताना राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आदेश दिलं की अनधिकृत शेड्स, गोडाऊन्स जे काय तिथं अतिक्रमण करण्यात आलेलं आहे त्याच्यावर कारवाई करा. खरं पाहता आम्हाला असं वाटतंय की राज्याच्या मुख्यमंत्री यांची ही दिशाभूल करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी फक्त भंगार व्यावसायिकच नसून असे भरपूर लघु उद्योजक होते, दुकानदार होते, भाजी विक्रेते होते, किराणा दुकानदार होते, कपड्याची दुकानं होते. असे उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक दुकाने तिथं होते. पण फक्त रोहिंग्या आहेत किंवा बांगलादेशी आहेत म्हणून कमीत कमी 800 ते 900 एकरावरील सर्व कंपन्या, सर्व गोडाऊन, सर्व दुकानं त्यांनी एक 8 ते 10 दिवसाच्या कालावधीत त्यांनी निस्तनाबूत केला. आता त्याचं होणारं नुकसान त्यांच्याकडून आपल्याला जीएसटी असेल, ते व्यापाऱ्यांकडून इन्कम टॅक्स असेल, महानगरपालिकेला जे कर प्राप्त होत होता, करोडो रुपयाचा कर तिकडून प्राप्त होत होता, ते आता कुठून भरून काढणार. आणि आमदार साहेबांनी सांगितलं की भूमिपुत्रांवर अन्याय झालाय, भूमिपुत्रांवर कारवाई नाही व्हायला पाहिजे होती. पण आपण हेच जर भूमिका अगोदर घेतली असती
काही प्रमाणात भूमिपुत्र असतील, तिथे लघु उद्योजक असतील. सहसा तिथले लघु उद्योजक जास्त करून हे आपले मराठी माणूस आहेत, काही इंजिनियर्स आहेत, काही डिप्लोमा होल्डर्स आहेत. लाखो करोडो रुपयाचे त्यांचे मशीन आहेत, त्यांनी काही उसने पैसे घेऊन घेतलेत. काही लोकांनी त्यांच्यावर लोन कर्ज काढलेले होते. त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ते आता कसं भरून काढणार हा एक मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे. कारण की मध्यंतरी आपण जर बघितलं तर आम्ही एक कारवाई होत असताना 3 ते 4 मीटिंग, संयुक्त मीटिंग चिखली व्यापारी असोसिएशन व सर्व सामाजिक संघटनेतर्फे आयुक्त साहेब आणि अतिक्रमणचे प्रमुख मनोजजी लोणकर यांच्यासोबत आम्ही मीटिंग केली. त्यांना सांगितलं की जे काही स्क्रॅपचे दुकाने आहेत, जे काही इंद्रायणी नदीसाठी कारणीभूत ठरतात, त्यांच्यावर जर आपण कारवाई करत असेल, आपण निरीक्षण करा. अशी जे काही कंपनी असतील त्याच्यावर कठोर कारवाई करा. पण जे प्रदूषणासाठी कारणीभूत नाही आहेत, जे वर्कशॉपवाले आहेत, जे छोटे मोठे दुकानदार आहेत, जे गोडाऊनवाले आहेत, त्यांच्यामुळं प्रदूषणाला काही धोका नाहीये, अशा लोकांना आपण मुभा द्या, त्यांना थोडं वेळ द्या तुम्ही. आणि हे जे भंगारवाले आहेत ह्यांना पण कुठेतरी स्थलांतरण करण्यासाठी त्यांनाही वेळ द्या. म्हणजे सर्व काही व्यवस्थितपणे होईल, कायदेशीररित्या होतील. पण आम्हाला माहित नाही की कुणाच्या सांगण्यावरून हे सगळं काही झालंय. काही लोकांची दिशाभूल झालेली आहे. काही लोक इथं गाफील होते की कारवाई नाही होणार. काही राजकीय नेत्यांनी सुद्धा त्यांना असं आश्वासन दिलेलं होतं की कारवाई वगैरे काय होणार नाहीये, आपण घाबरू नका. पण रातोरात तिथं सकाळी पहाटे 5:30 वाजता ज्याप्रमाणे तिथं क्रेन गेले, JCB गेले, डंपर गेले, आणि जे सुरुवात त्यांनी 7 तारखेपासून जी केली होती 17 ते 18 तारखेपर्यंत त्यांनी सर्व काही भुईसपाट करून टाकले. आमदार साहेबांनी जे भूमिपुत्रांसाठी जे मागणी केलेली आहे त्या भूमिपुत्रांनी तिथली जमिनी, गोडाऊन वगैरे बांधून त्या व्यावसायिकांना दिलेला होता. आता तिथं व्यावसायिकच नसतील, आता परत तिथं गोडाऊन तर बांधता येणार नाही. कारण की आयुक्त साहेबांनी सांगितले की ते R झोन आहे, रेसिडेन्शियल झोन आहे, तिथं कंपनी उभा करता येत नाही. महाराष्ट्र स्टेट पोल्युशन बोर्डचे कोणते NOC नाहीत, लेबर ऍक्टचं तिथं कोणतंही अशी NOC नाहीये. आणि विशेषतः ते रेड R झोन असल्यामुळं तिथं व्यवसाय करणं ते योग्य नाहीये आणि कोणत्याही प्रकारची परवानगी महानगरपालिकेकडून देण्यात येणार नाहीये. मग या भूमिपुत्रांचं आता काय होणार? या भूमिपुत्रांना आपण न्याय कसं देणार? आणि प्रदूषण न करणारे जे दुकानदार होते, जे व्यावसायिक होते, त्यांच्यावर अत्याचार झालाय, त्यांना तुम्ही न्याय कसं देणार? ज्यांचा जीव गेलाय त्यांना तुम्ही न्याय कसं देणार? आणि शेखर सिंग साहेबांना विशेषतः एक प्रश्न आहे की जर आमदार साहेबांनी आपल्याला नव्हतं सांगितलं तर कुणाच्या आदेशावरून आपण एवढी मोठी कारवाई केली, एवढी मोठी कारवाई करायचा धाडस आपण केला? हे गेल्या महानगरपालिकाचे स्थापन झाल्यापासून आतापर्यंत किंवा देशाच्या इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणची कारवाई ही एक ऐतिहासिक आहे. हे कुठेतरी पिंपरी चिंचवडसाठी एक काळिंबा ठेवणारी कारवाई झालेली आहे. आपण बघत आहात की वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून दररोज चिखलीकरांची, मोशीमध्ये राहणाऱ्यांची जी व्यथा लोक रडत आहेत, लोक त्यांची व्यथा सांगत असताना जे भावनिक होतात, त्यांची एवढी अडचण झालेली आहे. काही लोकांनी कर्ज घेतलेत, काही लोकांचे घरी लग्न ठरलेले आहेत, काही अशी भरपूर परिस्थिती विकट आहे. अशी प्रकारची कारवाई अनपेक्षित होती. अनपेक्षितपणे ही कारवाई आता झालेली आहे. मला फक्त एवढं सांगायचंय, प्रशासक असतील किंवा आमदार साहेब असतील, की आपण हे झालेली लोकशाही कशी भरून काढणार? हे बेरोजगारांना रोजगार आपण कसं देणार? ज्या लोकांनी बँकेतून कर्ज घेतलेलं आहे
त्यांचं कर्ज कोण फेडणार, सरकार हे कर्ज फेडणार आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे.